नागपंचमी नागपंचमी आपल्या घरी आमच्याही घरी असते नागपंचमी. मी नागपंचमीला पहाट पहाट आलो कीर्तन करून. आमची जगदंबा त्या भिंतीवर रेगाटू लागली, याटाळी 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 याटाळी. मी म्हणलं ही जाताना चांगली होती, हिचा डायनामा याला का आल्यावर म्हणलं नेमकं. मी म्हणलं ए काय ना बसा, तुम्हाला काही कळत नाही काय वजन आहे वजन. म्हणलं काय नागोबा नागोबा. एवढं तांब्याभर दूध महाराज त्या भितळातल्या नागाला. मी म्हणलं ते भितडावली नाग काय दूध पिणार नाही, उग एक कप मला दे आणि इकडं हा हा तुम्हाला नाही. भिंतीवरल्या नागाला पण खऱ्या वाघाला नाही. काय अवघड आहे. मी म्हणलं हे कोणता तरी बोका दूध हाणणारच आहे. बाहेर आलो टावरला, तिथं गारुड्याचा खेळ चालू होता. म्हणडोनी मीन म्हणडोनी मीन गया करार रे बजाये बऱ्याच्या पेक्षा सोबत सांगा विलांची नागिन निवाणी लय बाबा गाणे पाठ करायचा नाद लागलो लोकायला महाराज. आणि प्रत्येक गणपतीला गाणं येते बघा. चांगले माणसं पाठ करतात. अभंग लवकर होणार नाही पण ते लवकर बोर किती अवघड महाराज. ते मात्रेत नाही बसलो तरी कोणा किती अवघड रुपाची ध्यान दिसाला ध्यान गोजीर शांताबाई किती अवघड आहे. किती अवघड आहे पण बसविलच काय ताकद आहे महाराज. अहो आता तर ह्या गणपतीला मस्त माझ्या पप्पाने गणपती आणला, त्यालाच एक गाणं जोडलंय माझ्या पप्पाने बुटाने हाणला. ताकद आहे महाराज, कमाल आहे. मात्र मानावं लागल, डोक्याला मानावं लागल. आता ते गारुडी होत, त्याला म्हणलं बाबा चला आपल्या घरी, पैसे बी देतो म्हणलं आणि ते तांब्याभर दूध आहे 10-5 रुपये देतो, बायको बी देईल आमची. त्याला आणलं घरी. चांगला साप घ्या ना म्हणलं फडीवाला जरा बघून. आणला ना साप. बायकोला म्हणलं चल पूजा कर साप. मी नाही म्हणलं गारोड्यानं आणलाय. आता सापाला सव असती महाराज. ती मस्त तांब्याभर दूध, आरतीचं ताट, पूजा टको 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 करीत निघाली हो जगदंबा. त्याला म्हणलं बाबा ते काढा तुमचं सापाचं झाकण. आता सापाला सव असती महाराज. झाकण काढलं, त्यानं जे फडी काढणं आमची बायको नाही. अरे खरा आहे ना, पण खऱ्याला किंमत नाही. नाही नाही महाराज, हीच मोठी शोकांती काय आपली. अजून बघा बाबा तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे महालक्ष्मी असतात दिगंबर भाऊ. महालक्ष्मी त्या दोघी जणी किती बी खाऊ घाला ताटलेल्यात. गोळे खाऊ घाला, पोळ्या खाऊ घाला, जिलबी खाऊ घाला, नुसत्या बघायला टुकू 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 टुकू. आणि ते दोघ जण पुढी बारके पिलवंड. आमचं पिलवंडच हरपलं एकदा. कुठं गेलं की बांधकाम त्याचा बिया परेशानच झालो. बायको म्हणली आपल्याला पिलवंड आणावं लागतंय. म्हणलं बरं. टावरला आलो, ते 500 रुपयाला. एवढं मागणं गोवा म्हणलं. आलो वापस घरी. बायको म्हणली आलं का पिलवंड. अगलंय महाग आहे म्हणलं ते 500ला. माय मग आता मीच बसतो म्हणलं 2-3 दिवस पुढे. काय त्याला खायला चांगलं असते मला. गोळे पोळ्या आपापापापा काय बेजार होत्या 2-4 दिवस. आणि त्या नुसत्या बघायलेल्या. मी एक गोळा घेतला लक्ष्म्या पुढला, ताजा दिसला खायला. म्हणलं खावा आपला. मी गोळा घेणं आणि आमच्या भावानीनं बघणं. मरतीस का काय नका आहे नका लक्ष्मी आहे त्या लक्ष्म्या. म्हणलं त्या मुख्या लक्ष्मी आहे ते बोल का लक्ष आहे खाऊ देऊ का एखादा. जग असत त्याच्या मागे मन सांगायला कधीचे महिमान
असत्याची झाले जन पापा देती अनुमोदन करते हे रंग संताचनी हे महिमाला असत्याची झाले जन पापा देती अनुमोदन करते हे रंग संतांचे 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 हे सत्य आहे. भजन सत्य आहे. नाम सत्य आहे. पण सत्याच्या मागे कोणी चालणार नाही. आणि जे असत्य आहे, त्याचा गवगवात जास्त आहे ना बाबा. आपल्याला कोणी विचारणार नाही. फक्त तुम्ही छानछूचा धंदा सुरू करा. हो काही नाही. कुठून आणलंय भांडून काय नाही. मग का आहे नुसतं भूलथापीची इंजेक्शन, नुसते भूलथापीची इंजेक्शन. महाराज याच्यापेक्षा तुकोबाराय सांगतात तुम्ही त्याला शरण जा. बरं महाराज, जे शरण गेलेत त्यांना काही फलनिष्पत्ती आहे का? आहे म्हणूनच सांगतो मी. शरण जाण्यामध्ये पहिला क्रमांक श्री संत चोखोबारायचा महाराज. चोखोबाराय अनन्य भावानं शरण. जोडून आकार चोखा विनवितो देवा जोडून आकार चोखा विनवितो देवा आकार चोखा विनवितो देवा जोडून आकार चोखा विनवितो देवा उत्तरे परिराग सावा बोलिले उतरे परिराग सावा भाव घाले विठो आता नको चालू मंद भाव घाले विठो आता नको चालू मंद भाव घाले विठो आता नको चालू मंद भाव घाले विठो आता नको मंद बाबा तुमच्या चरणावर खरंच लोटांगण महाराज. अगदी मोके पे चौका मार दिया. आणि खरंच महाराज उगा विश्वकपला झोपायचं नोग टेस्टला हुडहुड कोण तुझ्या नाऱ्या बघायला तुझ्या टेस्टला. एक गायक मला भेटले होते कीर्तन झाल्यावर. ते म्हणले महाराज मी एक प्रमाण म्हणणार होतो. म्हणलं मी आल्यावर म्हणा आता. जोडोनिया कर चोखा विनवितो देवा चोखा विनवतो देवा. महाराज काय ताकद आहे चोखोबारायची. महाराज सर्वात श्रीमंत घराणा चोखोबारायचा. कशावरून? दोघही पती पत्नी भजन करत होते महाराज. सोयराबाई त्यांच्या आघाडीला. पुढं हे क्वचित कोण्या तरी वैष्णवाच्या नशिबाला असतं हे कुटुंब. नसता बऱ्याच जणाकडं आपण इकडं असतो ज्ञानोबा तुकाराम. आणि आमच्या घरची गणबाई मोगरा गणाची जाळी गणबाई मोगरा गणाची जाळी हळदी पातळ आंबाच्या मोरी हळदी. काय वजन आहे आमचं. हा महाराज दोघे पती पत्नी अनन्य भावानं शरण प्रभूला. 24 तास मुखामध्ये पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पण प्रसंग असा आला, सोयराबाई गर्भवती राहिल्या आणि प्रसंग असा बेतला कुटुंबावर. सोयराबाई म्हणतात महाराज आता बाळांपण जवळ आलंय आणि एक महिला आपल्या घरात असणं गरजेचं आहे. महाराज म्हणले सत्य म्हणा, आता महिला आपल्याला कोण मदत करील. आता लोक कुणालाही मदत करतील पण वारकऱ्याला